जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 11वा भीमदशक. समास 3रा. शिकवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 11वा भीमदशक आणि त्यामधला समास 3रा शिकवण निरूपण. आपल्याला समर्थाने शिकवण दिलेली आहे आणि त्याच्यावरती निरूपण आता समर्थ देणार आहेत. जे आपल्याला शिकवण शिकवलेली आहे त्याच्यावरती निरूपण. परमार्थ देह कसा असला पाहिजे, आपल्याला हा जन्म कसा भेटतोय, कसा मिळतोय, त्याचा आपला आणि ते आपल्याला जन्माचं सार्थक कसं करायचं आहे त्याच्यावरती समर्थांनी इथे निरूपण दिलेलं आहे. आता आपण पहिली ओवी आता पाहूया. बहुत जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वरथावे चोखट, नीती न्याय. समर्थ सांगतात बहुत जन्मांचा शेवट म्हणजे अनेक जन्मांचा शेवट झाल्यावर नरदेही सापडे अवचट म्हणजे त्या नरदेहाची प्राप्ती होते. त्या 84 लक्ष योनीमधून 93,99,999 योनी संपल्यावरती जो नरदेह प्राप्त होतो तो मनुष्य होतो. आणि यासाठीही नरदेहात नीतीन्यायाने शुद्ध आचरण करून त्याचं सार्थक करायचं, आपल्या सार्थकी लावायचं आहे हा देह. कारण एवढ्या कलियुगामध्ये 84 लक्ष योनीमध्ये हा एकच माणूस हा नरदेह श्रेष्ठ दाखवलेला आहे. त्यालाच ज्ञान आणि अक्कल दिलेली आहे आणि तो आपल्याला आता सार्थकी लावायचा आहे. प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक, जेणे करता उभय लोक संतुष्ट होती. समर्थ सांगतात प्रपंच करा, संसार करा आणि परमार्थ सुद्धाही करा. आणि तुम्ही असं प्रपंच करा, परमार्थ करा जेणेकरून तुमचं आयुष्य आनंदी राहील, सुखी राहील, संतुष्ट राहील. समर्थांनी सांगितलंय की नुसतंच परमार्थ करू नका, प्रपंच सुद्धा करा, पण प्रपंच सहित परमार्थ करा. शतवरुषे वये नेमिले, त्यात बाळपण नेनता गेले, तारुण्य अवघे वेचिले विषयांकडे. समर्थांनी 4 युगामध्ये कलियुगाचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. आणि समर्थांनी कलियुगामध्ये जास्तीत जास्त माणूस शतवर्षे म्हणजे 100 वर्ष त्याचं वय नेमलेलं आहे आणि 100 वर्षानंतर त्याचा मृत्यू होईल. पण या 100 वर्षात त्याचे बालपण नेणता गेले. नेणता म्हणजे अज्ञानाकडे गेले. म्हणजे काय असतील त्याची 15 वर्ष ती सर्व नेणताकडे गेली, अज्ञानाकडे गेली, कुविचाराकडे गेली. आणि जे बाकीचे होते तारुण्याचे अवघे 20तला माणूस 20 ते 40 हे सर्व विषयांकडे गेले. आता विषय कोणते? 8 विषय आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, संशय, चिंता. तारुण्यामध्ये 20, 40, 50 मध्ये तो विषयांकडे वळालाय. समर्थ सांगतात की आपल्याला परमार्थ लाभलेला आहे आणि परमार्थाची प्राप्ती करून आपला हा देह सार्थकी लावायचा आहे. वृद्धपणे नाना रोग, भोगणे लागे कर्म भोग, आता भगवंताचा योग कोण वेळे. समर्थ बोलतात आपली 15 ते 20 वर्ष अज्ञानाकडे गेली, बालपणात गेली. 20 ते 40, 50 वर्ष आपली तारुण्यात होती, ती सर्व विषयांकडे गेली.
आत्ता जी राहिलीत 50-55च्या वरती वर्ष, त्याच्यामध्ये नाना रोग उद्भवतात, आजार उद्भवतात. आणि जे मागे केलेले पाप आहेत, विषयांकडे पाप आहेत, म्हणजे त्यांनी जे विषयांमध्ये जे कृत्य केलेलं आहे त्याची सर्वांची बिलं आता तिथे भोगावी लागतात. जे त्याने केलेली कर्म आहेत त्याची भोग त्याच जन्मी भोगावे लागतात. आणि आता भगवंताचा योग कोण वेळ आहे, आणि शेवटला म्हणतो की आता हा माझा 60 वर्ष झालेलं आहे, आता मी भगवंताची उपासना करेन, परमार्थ करेन. समर्थ म्हणतात की भगवंताची प्राप्ती करून घेण्यास वेळ तुला मिळेल तरी कसा, जर तुझ्या अंतरी शक्तीत नसेल. राजिक देवी ग उदे ग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे अवचिता, जन्म गेला. समोर सांगतात माणसाच्या आयुष्यामध्ये राजिक म्हणजे राजकीय, दैविक, उदेक, चिंता हे सर्व ताप भरलेले आहेत. अन्न वस्त्र देह ममता म्हणजे प्राथमिक गरजा आहेत. अन्न वस्त्र तरतूद करणे, देह ममता हे तर अचानक ओढवणारे प्रसंग आहेत. त्यातच आपला जन्म गेलेला आहे. आपली कोणतीही गोष्ट असेल, ही मला घ्यायची आहे, ती घ्यायची आहे, अन्न वस्त्र निवारा असेल तर रूम घ्या, गाडी घ्या, पोराचं शिक्षण, पोराला लागणारं साहित्य, हे घ्या ते घ्या, त्यांची स्वप्नपूर्ती करा, यातच आपलं सगळं आयुष्य सरून जाते. लोक मरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत निश्चिती, काय मानिले. समोर सांगतात आजूबाजूला भरपूर लोक मरतात, मृत्युमुखी पडतात, वडील माणसंही जातात, पण हा अनुभव सतत येतच असतो. आणि हे जाणून तरी आपल्याला निश्चित कसं राहायचं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. अग्नगृहासी लागला, आणि सावकाश निजेला, तो काहीसा म्हणावा भला, आत्महत्यारा. समोर सांगतात अग्नगृहासी लागला म्हणजे एखाद्या माणसाच्या घराला जर आग लागलेली असेल आणि तो जर माणूस बेसावत बसून खुशाल झोपून राहिला असेल तर त्याला कोण शहाणा म्हणेल. समोर सांगतात त्याला आत्मघातकीच म्हणावी लागेल, बरोबर. म्हणून समर्थाने दिले अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला, जर झोपला असेल तर तो कसा म्हणावा भला, आत्महत्यारा. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला, यमयातनेचा झोला कठीण आहे. समर्थ सांगतात बालपण तारुण्यामध्ये पण पुण्यमार्ग जो होता, ज्यांनी पुण्य कमवलं होतं, तो सर्व त्याने कर्मामध्ये बुडवला. जी त्याची थोडीफार पुण्य कमावली होती ती सगळे पुण्य घालवले आणि पापसंग्रह उभारला. पापसंग्रह उदंड झाला म्हणजे पापाची गणना, पापाची संख्या उदंड प्रमाणात वाढली. मग समर्थ सांगतात यमयत्नेचा झोला कठीण आहे, म्हणजे यमाचा काल, यमयत्नेच्या हत्यास तोंड द्यावेच लागते. आणि काळाचा नियम आहे, यम आहे तो नियम आहे आणि तो नियमाच्या पुढे जातच नाही आहे. त्याला सुद्धा नियम दिलेले आहेत. ज्याचा जसा दिवस भरेल तो त्याचं कार्य करेल. आणि हा यमयातनेचा झोला कधी कोणालाही सुटलेला नाही आहे. या धर्तीवरती जो प्रत्येक जीव जो आलेला आहे त्याला कधी ना कधी जावंच लागणार आहे.
कोणी यातून सुटू शकत नाही. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेक वर्तावे, एक लोक परत्र साधावे दोहीकडे. म्हणून समोर सांगतात, म्हणून आता असं करू नये. प्रपंच आणि परमार्थात दोन्हीकडे अत्यंत विवेकाने वागायचं आहे आपल्याला. आणि इहलोकी आणि परलोकी आपल्याला हित साधायचं आहे. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोका. समोर सांगितलेलं आहे. आता आळसी लोक कोणाला बनायचंय? जो आळसाचे फळ रोकडे आणि जांभया देऊन निद्रा पडे. आता आळशी कोण सांगितलेलं आहे समर्थांनी? जो कोणी अत्यंत आळशी असतो त्याला त्याच्या आळसाचे फळ तात्काळ प्राप्त होते. न तो काय करतो? जर आळस आला तर काय देतो? तो जांभया देऊन झोपून जातो. तो त्याला त्या झोपण्यामध्येच सुख वाटते. साक्षेप करती कष्टती, परंतु पुढे सुरवाढती, खाती जेवण सुखी होती यत्ने करुणी. म्हणजे साक्षेप करीते कष्टती, म्हणजे जो कोणी कष्ट करतोय त्यांना पुढे सुख मिळतंच. आणि प्रयत्नपूर्वक जर काम केल्याने, उद्योग केल्याने ते खाऊन पिऊन सुखी राहतात. आळस उदास नागवना, आळस प्रयत्न बुडवना, आळस करंटपणाच्या खुणा प्रगट करीती. म्हणजे आळसामुळे माणसाला कधीच सुख लावू शकत नाही. तो उदास राहील, सर्व प्रकारे नागवेल, पण आळसामुळे प्रयत्न केला जात नाही. आणि अखेर करंटपणाची लक्षणे आळशी मनुष्याच्या ठिकाणी स्पष्ट दिसू लागतात. आणि हे सत्य आहे. आणि म्हणून माणसाने कधी आळस करू नये. आणि आळस सोडून उद्योग जर केला तर तो जीवाला इहलोकी आणि परलोकी समाधान प्राप्त होईल. प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करुणी अंतःकरण निमिष एक. प्रयत्न करावा तो कोण समोर सांगतात, पण तो प्रयत्न जो आहे तो कोणता करावा, जेणेकरून निरूपण आणि क्षणभर चित्त एकाग्र करून तर ते आपल्याला ऐकायचं आहे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी. समर्थने आता या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की आपला देह सार्थकी लावायचं आहे. ते पहिली पायरी काही आहे, तर पहिली पायरी आहे प्रातःकाळी लवकर उठावे आणि काही वाचन करावे, पाठांतर करावे, यथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी. मग दिशेकडे जावे, जे कोणाशीच नवे ठावे, शौचाचमन करावे निर्मळ जळे. मग सांगतात समर्थ, मग दिशेकडे जावे, जे कोणाशीच न ठावे, म्हणजे गावाबाहेर लांब कुठेतरी शौचात जावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने हातपाय धुवून आचमन करावे, आंघोळ करावी. मुख मार्जन प्रातस्थान, संध्या तर्पण देवता चरण, पुढे वैश्य देवोपासन यथा सांग. म्हणजे नंतर तोंड धुवून प्रातस्नान करायचं आहे, संध्या तर्पण देवता चरण करून यथा सांग वैश्वदेव त्याची उपासना करायची आहे. नंतर समोर सांगतात, काही फळहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगतात काही फळहार घ्यायचं आहे, म्हणजे आत्ताच्या टायमाला बोलतो आपण ब्रेकफास्ट, जसा नाश्ता तसा काही फळहार खायचं आहे. आणि ते घेऊन मग संसारासाठी जे आवश्यक आहे तो उद्योगधंदा करावा. आणि सुशोभदी राजी राखावा, म्हणजे
सर्वांशी नेहमी गोड बोलून सर्वांना राजी राखायचे. जो ज्याचा तो व्यापार, तेने असावे खबरदार. दुष्टितपणे तरी पोर वेडा लावी. समोर सांगतात, जो स्वतःचा जो व्यापार करतोय तो त्या व्यापारामध्ये खबरदार पाहिजे, जाणीवेकडे पाहिजे. आणि जर तो अत्यंत दक्षतेने सावध पण असावा लागतो. आणि जर तो बेसावध असेल तर त्याला छोटा मुलगा सुद्धा फसू शकेल, हे ध्यानात असलं पाहिजे. चुके ठकी विसरे सांडी, आठवण झालिया चरफडी. दुष्टित आळसाची रोकडी, प्रचित पहा. चुके ठके विसरी सांडी म्हणजे जो माणूस चुकतो, फसतो, विसरतो किंवा पदार्थ हरवतो, वस्तू हरवतो, नंतर त्याची आठवण आल्यावर तो चटपटतो, त्याची फजिती होते. आणि हे दूषितपणा, आळस यांच्या परिणामामुळे हे सर्व प्राप्ती होते, त्याची प्रचिती येते. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन. तरी मग जेविता भोजन, गोड वाटे. म्हणून माणसाने अत्यंत सावध असावे. जे काही करायचं असेल ते मन एकाग्र करून करायचंय. आणि उद्योगधंदा जर व्यवस्थित करून घरी आल्यावर भोजन केले, जेवलात तर ते गोड लागतं. पुढे भोजन झालिया वरी, काही वाची चर्चा करी. एकांती जाऊन विवरी, नाना ग्रंथ. मग पुढे समर्थ सांगितले, पुढची स्टेप काय आहे, जर नंतर भोजन झाल्यावरती काही वाची चर्चा करी, कुटुंबासोबत गप्पा मारा, नाहीतर काही ग्रंथांचे वाचन करा, त्यावर चर्चा करा. आणि झोपताना त्याच्यावर एकांतर विचार करून, मनन करून चिंतन करा की आज सकाळपासून मी काय काय केले, ते आठवा. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो. लोक खाती आपण पाहतो, दैन्यवाना. समोर सांगतात, ह्या ज्या पायऱ्या दिलेल्या आहेत मनुष्याच्या, सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत, हे जर तुम्ही पाळलं, असं जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य सार्थकी लागेल. हे केलं तर तुम्ही शहाणा बनाल, नाहीतर तुम्ही मूर्खच. समर्थाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि मग लोक खातबीत बसतील ना, आपण फक्त नुसतं बघत बसू, त्यांच्याकडे पाहत बसू आणि मग दिवाना होत जाऊ. समर्थ सांगतात, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकाम्या जाऊन एक क्षण. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान, बरे पाहे. समर्थ आता भाग्यवंताचे लक्षण सांगतायत. भाग्यवान जो असतो तो क्षणभरही रिकामा बसत नाही. आणि आपल्या प्रपंचासाठी जो व्यवसाय करतो त्याचे उत्तम ज्ञान तो संपादन करत असतो. आणि त्याचा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण तो सार्थकी लावत असतो. काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकांचं उगवी. शरीर कारणे लावी काहीतरी. म्हणजे काही ना काही कमवल्याशिवाय जो खात नाही किंवा अडलेल्या नडलेल्या लोकांना जो यथाशक्ती संपूर्णपणे मदत करत असतो, असा मनुष्य खरोखरच आपल्या देहाचे सार्थक करत असतो. म्हणून समर्थ सांगतात, आपलं जेवढं होईल तेवढं आपण करून घ्यायचं आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी जे करायचं आहे ते करायचं आहे. आणि जे शिल्लक राहील थोडीफार ते दुसऱ्यांना दान करायचं आहे.
त्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे आणि तो आपल्याला सार्थकही करायचा आहे. जर आपण 100 रुपये कमवत असू तर त्यातला 1%, 1%, 1 रुपया अशा माणसाला दान करा. अशा माणसाच्या गरजी लावा जो अत्यंत खरंच गरजेचं आहे, त्याला खरंच गरज आहे, त्याला तुम्ही दान करा. आणि विचार सोडून द्या की मी याला दान केलं आहे. तो विचार काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नये दीक्षण दोहीकडे. म्हणजे जो रोज काही ना काही धर्मचर्चा करतो, पुराण श्रवण करतो, उपासना करतो, भक्ती करतो, हरिकथा करतो, अध्यात्म ज्ञान निरूपण त्याच्यामध्ये वेळ घालवतो, तोच प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे एक क्षण वाया जाऊ देत नाही आणि तोच माणूस सार्थकी होतो. ऐसा जो सर्व सावध, त्यांचं कैसा असेल खेद, विवेक तुटला संमद देहबुद्धीचा. म्हणजे जो सर्व काळ सर्व विषयाबाबत अत्यंत सावध आहे, त्याचा खेद होईलच कसा. पण सारासार विचाराने तो देहबुद्धीचा सोडून संबंध तोडून टाकतो. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. म्हणजे जे काही आहे ते सर्व देवाचे आणि असा त्याचा बुद्धीचा जो निश्चय, ठाम निश्चय झालेला असतो, त्याला अनुसरून तो वागत असतो आणि उद्वेगाचे मूळ ते नाहीसे होते. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्यांचे विवरण करिता सुटे. मला सांगतात प्रपंच, जर तुमचा संसार उत्तम प्रकारे व्हायचा असेल तर त्याला सुवर्णाची म्हणजे पैशाची गरज असते, आवश्यकता असते. ऐसा जो सर्व सावध, त्यास कैसा असेल खेद, विवेक तुटला संमद देहबुद्धीचा. म्हणजे जो सर्व काळ विषयांबाबत अत्यंत सावध असतो, त्याला खेद होईलच कसा. आणि जो सारासार विचाराने देहबुद्धीचा संबंध तोडून टाकतो. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. म्हणजे जे काही आहे ते सर्व देवाचे आहे, असा त्याच्या बुद्धीचा निश्चय ठाम झालेला आहे, तोच आणि अनुसरण वागत असेल तोच उद्वेगाचं मूळ कारण नाहीसे होतं. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. म्हणजे प्रपंच उत्तम प्रकारे होण्यासाठी सुवर्णाची म्हणजे पैशाची आवश्यकता असते आणि ती परमार्थाची पंचीकरण घेऊन आवश्यक असते. आणि यानंतर तत्त्वमसी इत्यादी म्हणून महावाक्यांचे मनन आणि निजध्यास जर विवरण केले तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. कर्म उपासना आणि ज्ञान, येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन, त्याची ऐकत जावे. म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान यापैकी आपण रुचेल ते परमार्थ साधन करावे. आणि या संबंधी सतत जो श्रवण करतो त्याला समाधान प्राप्त होते. कर्म उपासना आणि ज्ञान, येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन, त्याचे ऐकित जावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, शिकवण निरूपण नाम, समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.